नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोळकर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, बघू शकतो आपण आता सध्या हे आपलं चिंचेचं पीकेमोन जातीच्या चिंचेचं 2 वर्षाच्या रोपांचं हे लोडिंग चालू आहे। आता ही 2 वर्षाची कलमी चिंच आहे। आता ह्याची लागवड म्हटलं तर आपल्याला 15 बाय 15 वर लागवड करायची आहे। एकरी 200 रोपं लागतात। आता हे लोडिंग म्हटलं तर श्री तांबे सर, मुक्काम पोस्ट कुंभारी, तालुका जिल्हा सोलापूर, तुळजापूर सोलापूर यांच्यासाठी हे लोडिंग चालू आहे। हे तुळजापूर तालुक्यातील लोकेशन आहे कुंभारी म्हणून। आता सरांनी 1000 आंबा आणि चिंच 200 घेतलेले आहे। आता आंबा भरून झालेला आहे। आता बघू शकतो आपण इकडं आंबा पूर्ण लोड झालेला आहे पुढं अशा पद्धतीनं। आणि त्यानंतर आता ही चिंचेचं लोडिंग चालू आहे। आता चिंच म्हटलं तर 3-3.5 फुटाच्या वरची चिंच आहे। ह्या सीझनला त्याला फ्लावरिंग येऊन गेलेला आहे। आता दरवर्षी याला फ्लावरिंग येते। लावल्यानंतर फक्त आपण त्याला आळवणी आणि दर महिन्याला 6 महिन्यापर्यंत खतं रिंग पद्धतीनं आणि त्यानंतर 6-6 महिन्याला बेसल डोस दिला, कोणती झाड असू द्या, या पद्धतीनं शेड्यूल करायचं आहे। आणि कटिंग म्हटलं तर कटिंग आपल्याला 1.5 ते 2 महिन्याला कटिंग करायचं आहे। जसं गरजेनुसार पुढं आपल्याला 2-2.5 महिन्याला कटिंग राहतं आहे। झाडं डेरेदार झाली पाहिजेत। आता आपल्याकडनं ज्या शेतकऱ्यांनी रोपं नेलेले आहेत, बऱ्याच शेतकऱ्यांना 2 वर्षामध्येच उत्पादन धरता आलेलं आहे। तर हे अशा पद्धतीची जी रोपं आपण बघू शकतो आहे। आता सरांचं चिक्कू असेल, जांभळ असेल किंवा नारळ असेल, ते पण आपण लोडिंग करणार आहोत। शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात। खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी आपली अशी ही नर्सरी आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील शाडू तालुक्यात आहे आणि घरपोच रोपं देणारी अशी ही आपली नर्सरी आहे। बुकिंग नंतर 2 ते 4 दिवसात सीझनमध्ये, ऑफ सीझनमध्ये 4 ते 8 दिवसात म्हटलं तरी रोपं घरपोच येतात। आता फ्रिक्वेन्सी जास्त असते गाड्यांची लोडिंगची, त्यामुळं रोपं आपल्याला लगेच मिळायला मदत होते। तेच आता ऑफ सीझनमध्ये 4-8 दिवस जातात लोड जमवायला। तर आता अशा पद्धतीनं हे चिंच लोडिंग चालू आहे। आता त्यानंतर बघू शकतो आपण आता हे आपला चिंचेचा प्लॉट आहे। आता बघितलं असेल आपण, आता नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये हा प्लॉट होता तो पूर्ण भरलेला होता। त्यानंतर आता बघू शकतो आपण अशी आता ही सॉर्टिंग करून रोपं काढलेली आहेत आणि सिलेक्टेड रोपं घेतलेले आहेत। सॉर्टिंग करून बाटा काढून रोप भरलं जातं, खराब रोप भरलं जात नाही। आता मी स्वतः इथं आता आंबा आपण स्वतः इथं उभं राहून भरला, त्यामुळे आंब्याचा काही व्हिडिओ बनवता आला नाही। आणि चिंचेमध्ये पण चिंच सुरुवातीला 150 झाडं आपण काढून ठेवलेली होती, 100 ते 150 अशा पद्धतीनं बघू शकतो। आता ही बाटा बिटा काढून हे बघू शकतो, खाली बाटा कट करून टाकलेला आहे, सगळा दिसते आपल्याला हे ह्या साईडला। तर अशा पद्धतीनं ही बाटा काढून रोपं व्यवस्थित नियोजन केलेलं आहे आणि सिलेक्टेड रोपं भरायचं काम चालू आहे। आता स्वतः इथं तांबेसाहेब आणि त्यांचे भाऊ आलेले आहेत, सकाळपासून आपल्यासोबत आहेत। आता ते कालच येणार होते, पण काल त्यांना वेळ झाल्यामुळं कोल्हापूरमध्ये मुक्काम केला, देवदर्शन केलं आणि सकाळी आपले इथं आलेले आहेत 10 वाजता। आणि सकाळपासून आता हे आपलं फायनल लोडिंग चालू आहे। सरांचं बुकिंग नाही, काय नाही, डायरेक्ट आलेले आहेत। रोपं आवडल्यानंतर बुकिंग केलेलं आहे, पेमेंट भरून गाडी भरायला डायरेक्ट घेतलेलं आहे। आता उद्या पहाटे गाडी लोडिंग होत्या, अनलोडिंग होत्या, पोचेल पहाटेपर्यंत आणि त्यानंतर अनलोडिंगचं काम चालू होणार आहे। आत्ता जरा हळू। तर आता बघू शकतो आपण ह्याशी रोपं आता हे गॅप लावून ठेवलेलं आहे। आता बघू शकतोय लागलंच आपण जी रोपं वीक आहेत, खराब आहेत, अशक्त रोपं आहेत, ती बाजूला काढलेली आहेत। बघू शकतो हे बाजूला काढलेल्या रोपांचा स्टॉक असा असतो आहे। आता ही रोपं, आता ह्या पट्ट्यातली सगळी जी रोपं दिसत आहेत ती आपण वीक म्हणून बाजूला काढलेली आहेत। 4-8 दिवस गेले की परत रोपं चांगली होतात आणि पुढच्या कस्टमरला सुद्धा ह्याच्यातली रोपं जातात, किंवा आपण सरळ रिबॅगिंग करतो आहे रोपं शेतकऱ्याला ती देण्यापेक्षा आपण आता नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये रिबॅगिंग करतो आहे। जशी नवीन रोपं बनवायची चालू असते तसं रिबॅगिंगचं पण काम चालू असते। आता बघू शकतो आमच्या इथं एक स्टाफ आहेत, त्या चिक्कू तिथं सरांचा जो 50 आहे ते सॉर्टिंग करून काढायचं चालू आहे। म्हणजे सगळा माल हा सॉर्टिंग करून काढला जातो
खराब रोप काढलेला नाही. आता इथपर्यंत बघू शकतो आपण पट्टा आलेला आहे. अशा पद्धतीनं आता रोपं किती लागतात बघून पुढचं नियोजन असणार आहे. आता ही रोपं मागं चांगल्याच आता इथून पुढच्या शेतकऱ्याला जे आपण लोडिंग करतो आहे ते इथून मागं करत असतो आहे. आता सरांना जसं मी तांबे सरांना बोललेलो त्या पद्धतीनं त्यांचा मधनं जिथनं प्लॉट सिलेक्ट केला नव्हता तिथून आता आपण हे सिलेक्शन केलं आहे. आता त्यानंतर आपण हा असेल, हा पट्टा असेल, आता हा सुद्धा नवीनमध्ये आहे, पलीकडं आहे. अशा पद्धतीनं जवळजवळ आपण टोटल ही 10,000 रोपं भरली होती. आता जनरली एक 10,000मधली एक 5 ते 6,000 रोपं गेलेली आहेत. एक 3-4 हजार रोपं शिल्लक आहेत आपल्याकडं. तर अशा पद्धतीनं हे नियोजन असतं आहे. एका प्लॉटवरची ही परिस्थिती आहे. आता ही गाडी बऱ्यापैकी लोडिंग होत आलेली आहे. आता यानंतर चिक्कू, नारळ, जांभळ हे टाकणार आहे आणि पुढचं नियोजन असणार आहे. शेतकऱ्यांनी व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या नर्सरीचं नियोजन कसं आहे किंवा काय आपल्याला बदल हवा आहे किंवा आपल्याला काय वाटतं आहे ही आपली प्रतिक्रिया नक्की नोंदवा. आणि जास्त वेळ न घेता आपण ह्या व्हिडिओमध्ये इथंच थांबणार आहे. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आपला दिवस शुभ असो.